8-9 ऑगस्टला असं झालेलं आहे म्हणून, की मुलींना कुठं पण सेफ नाही आहे. तेव्हापासून अचानकच. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळचं 6:30. चला मग आता ना सुरुवात करूया. आता मी रात्री इडलीसाठी हे करून ठेवलेलं आहे. चला मी तुम्हाला ते कसं फर्मेंट झालं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सॉफ्ट झालेलं आहे, लेकिन कसं ते हे नाही, जरा फुललं नाही आहे. हे बघा, आता इडली झालेलं आहे, तरी पण ना हे एवढं असं परफेक्ट नाही झालं आहे. हे ना फुललंच नाही आहे. काय माझं प्रमाण चुकलं काय चुकलं काय माहीत. लेकिन हे बघा, मी तोडून लेकिन सॉफ्ट झाले. आणि बघूया आता मी खाऊन बघितलेलं नाही आहे. हे बघा, तोडून दाखवते. हे बघा, सॉफ्ट झालेलं आहे. लेकिन कसं मी तांदळाच्या ते इडली करताना ते छान फुलतात असं. आणि हे पीठ ना ॲक्च्युली फर्मेंट झालेच नव्हतं असं, जास्त थोडंसं झालं होतं असं. आणि येते आत्ता तर एवढं गरमी येतं असं पीठ फर्मेंट व्हायला पाहिजे असं. तरी पण ना मऊ छान झालेलं आहे, सॉफ्ट छान झालेलं आहे. बघा, लेकिन ना ते इडली कसं असं फुलतात बघा, तसं नाही फुललं. तुम्हाला एक मी खाऊन दाखवते. टेस्ट तरी ठीक आहे, म्हणजे की 50-50 म्हणायचं. मी तांदळाचे करते ना ते छान होतात असं, असं फुलतात असं छान मस्त. लेकिन हे झालेलं आहे, म्हणजे खायसारखं आहे असं. आता कधी ट्राय करून बघायला, लेकिन आता परत मी कधी करणार नाही असं रवा इडलीचं, काय तर एमर्जन्सीमध्येच करणार. आत्ता वाजलेले आहे 12:30 वाजता आणि मी आयराला आणलेली आहे. आणि चला, मी सकाळी 6:30ला उठली होती ना, तेव्हा तुमचं एवढं काय वेलकम चांगलं केले नाही. चला आता आणि एकदा करूया. हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला माझ्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी सकाळी ते इडली बनवलेलं होतं, ते एवढं काय माझं हे झालं नाही आहे, माझं 50-50 म्हणायचं. आणि मी तेव्हाच जरा कॅमेरा पुढे म्हणून जरासं मी टेस्ट केली होती, बाकी मी अजूनपर्यंत काही खाल्ली नाही आहे. आज ना काही असं मन असं चांगलं वाटत. काल रात्रीपासूनच असं काय असं बरं म्हटलं की कसं की मन चांगलं वाटत नाही. असं म्हटलं की कसलं विचार येतात. ते काय झालं ते काल असं बघितलं तर 15 दिवस झाले आमचा टी व्ही बंद आहे. 15 दिवस झाले, 3 तारीखपासून बंद आहे. अजून पण बंदच आहे टी व्ही. तो काल जरा केबलवाला येऊन जरा ते सेटअप बॉक्स घेऊन गेलेला आहे, बघूया काय झालं टी व्हीला म्हणून. आणि कधी मी आता बघा बरोबर आता मी चॅनल ओपन करून मला वाटतं की 1-1.5 महिना झाला, लेकिन मी व्हिडिओ टाकत नव्हती. आत्ता मी 10 दिवस झाले तिकडे 10 दिवस झाले रेग्युलर, मतलब की डेली एक ब्लॉग बनवते. ते पण खूप मेहनतीनं ते मी व्हिडिओ टाकते डेली. आता म्हणजे बरोबर माझं असं बघितलं तर ना व्हिडिओ फक्त 8-9 व्हिडिओज एवढंच असणार, बघा तुम्ही जाऊन पाहिजे तर. आणि कधी तर 8-9 दिवस झाले फक्त मी व्लॉग करायचं, फक्त शूट करायचं. ह्याच्यामध्ये ना मी खरंच सांगते, जरा पण मी यूट्यूबमध्ये कुठलं पण दुसरे व्हिडिओ बघितले नाही. फक्त 1-2-3 यूट्यूबर आहे ना, त्यांचं तेवढंच मी बघते, मतलब की ते कसं आयडिया देतात, काय करतात. बाकी मी अजिबात स्क्रॉल करायला जात नाही. आता काय घडलं की मला आता 10 दिवस झाले
6 दिवस झाले अजिबात वेळ मिळेल नाही, कारण की असं मी ॲक्च्युली मोबाईल ना फक्त हा कॅमेरा ऑन करायचा, हा व्लॉग करायचा, हे दाखवायचं ते दाखवायचं, म्हणजे जरा पण माझ्याकडे वेळच नाही आहे की मी चला बाई कोणाचा तरी व्हिडिओ बघू असं स्क्रॉल करून, जरा पण नाही आहे. आणि रात्री एक तरी झोपायला आपल्याला 11-12 वाजता, घरात लहान मुलं आहे. त्याच्यानंतर कसं 12च्या नंतर मी एडिटिंग करते, एक तर नवीन एवढं काय जमत नाही. फक्त आपलं एक व्हिडिओला माझ्याला 1.5-2 तास लागतात. मग ते कसं म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत मी जागीच असते. आणि काल अचानक काय झालं, 11-11:30ला असंच म्हणजे की जरा असंच कंटाळा आलं होतं. मी म्हणते की थोड्या वेळ आज तरी बघूया काहीतरी. मग ते की माझं कसं म्हणणं होतं, अरे मी माझी मोठी मुलगीला सांगितलं की चल रील्स बघूया जरा काहीतरी छान, म्हणजे की मम्मी आणि मुलगीचं कसं तरी एक जोडीने रील्स करूया कोणाचं तरी, म्हणजे की असं हे करून कुठल्या तरी गाण्यावर असं जर बघत होती. तेव्हा मला असं हे झालं की ते कोलकाताचा केस, ते कोलकाता काल मी बघितली की बापरे, असं म्हणजे की 8-9 ऑगस्टला असं झालेलं आहे म्हणून. तेव्हापासून अचानकच तेव्हापासूनच जरा पण असं मन ना चांगलं वाटत नाही. मुली पण ना कुठं पण सेफ नाही आहे, म्हणजे की काय सांगायचं. म्हणजे असे ह्याला हे करते की हे व्लॉगमध्ये दाखवते की मी पण मेडिकल लाईनमध्ये राहिलेली आहे. मी पण 10 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलेले आहे. तरी पण कधी सुधार होणार आहे. त्याला मग आता मी सकाळी जे इडली केलेली आहे ना, त्याच्यासाठी मी फक्त ह्याला चटणी दिली होती, क्योंकि स्कूलमध्ये अलाउड नाही आहे सांबार वगैरे हे करायचं, मी मुलं सगळं टाकून देतात. आत्ता मी सांबार हे करते. चला मग फोडणी देऊया सांबारला. मी काय नाही, सिंपल मसाला वापरते. दुसरं म्हणजे की असं एक्स्ट्रा म्हणजे की मसाला पण काय वापरत नाही, फक्त तिखट, हळद, मीठ तेवढंच. बाकी आणि जरासा गरम मसाला, बाकी मी जिरा पावडर, धनिया पावडर वगैरे काहीच घालत नाही. खूप सिंपलच करते सांबार आहे. चला मी तुम्हाला दाखवते आता फोडणी देते तर मी. म्हणजे असं बरोबर तर परत मला 1:30ला ना आरोहीला आणायला जायला पाहिजे. जरा हिच्याबरोबर बोला, आयराबरोबर. गुडिया बोल. हाय फ्रेंड्स, काय काय करून आलीस बा स्कूलमध्ये? इडली खाऊन आली. आणि काय केलीस? आणि आज बसली थोड्या. आणि टीचर काय काय शिकवले तुम्हाला? टीचर एबीसीडी शिकवले. अरे आणि पोयम पण शिकवले. हो, छान वाटतं ना स्कूलला जाऊन? हो. कसं वाटतं बा? छान. मस्त वाटतं ना? रोज जाणार ना? हे बघ माझं. हे बघा, गुडियाचं नवीन पर्स आले. छान आहे पर्स. हे बघा गुडियाचं नवीन. कोण दिले गुडियाला? आत्याने आणि आईने दिलं. हो, थँक्यू म्हणते ना. थँक्यू. भांडा ठेवलं, ह्याच्यामध्ये मी तेल घालते. मी ना मस्टर्ड ऑइलच यूज करते. जिरा घालते ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली मी ना इडलीच्या सांबारला ना मी लसूणचं फोडणी देते, लेकिन ना माझ्याकडे लसूण संपलेलं आहे. आणि काल ना मी काय करते, आता कांदा घालून घेते. आता हे बघा, कांदा, कढीपत्ता आणि 1 मिरची आहे. हिंग घालते थोडंसं. आणि हे इडलीच्या सांबारमध्ये ना ॲक्च्युली माझ्याकडे ना बटाटा पण संपलेला आहे, बाकीचं सगळं माझ्याकडे वांगी पण नाही आहे, नाहीतर ना सगळं घालू शकतात त्याच्यामध्ये. हे मी सिंपल मतलब की सगळे डाळ घातलेले आहे. मेथी, चना डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ सगळं 2-2 चमचे घालून सगळं असं हे करून घेतलेले. तुमच्याकडे भाज्या असेल तर सगळं घाला थोडं. ते काल काय झालं, मी सगळं एक ना विसरते हे करायचं. काल मी बटाटा पण सांगायचं विसरली. जरा ना काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे. आणि हे आपलं रेग्युलरचं तिखट, हे आम्ही ना इकडचं मालवणी यूज करतो. सांबार ना कधी पण असं हेच असतं, लिक्विडी टाईपच असतं. हे बघा, असं पातळच असतं. मीठ घालून घेते. आणि ह्याच्यामध्ये एक ना सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ते घालायचं. मग त्याच्यानं चव ना खूपच छान येते. कुठलं मसाला नको, काय नको. त्याला थोडे वेळेने सांगते मी. अजून एक ना 2-3 बॉईल येऊ दे ह्याला, नंतर सांगते. आता ह्याला बॉईल आलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये हे बघा सिक्रेट इन्ग्रेडियंट सोल. हे बघा,
इथं ना मी एक 7-8 ना सोल भिजून ठेवली होती अर्धा तास पहिला. हे घालून टाकायचं मतलब की जरा ते आंबटसारखं बघा हॉटेलमध्ये वगैरे तसंच असतं. हे घालून अजून एक 2-3 मिनटं हे शिजून घेऊया. मग नंतर थोडंसं गरम मसाला घालून मग बंद करून टाकायचं कोथिंबीर घालून. हे बघा थोडंसं गरम मसाला घालते मी. हे बघा कोथिंबीर. तुम्ही असंच डायरेक्ट हाताने माझ्यासारखं काय असं कट करून घालताय किंवा चाकूने कट करून घालताय कॉमेंटमध्ये सांगा. झालं आता गॅसचा फ्लेम आता बंद करते. आता पण एकदा करून बघा असलं काय म्हणतात ते साधा सोप्या पद्धतीने. म्हणजे घरात कायच नाही आहे भाजी नाही हे नाही तर असंच बसायचं नाही. आपण कसं सांबार करायचं घरात कायच नाही आता काय नाही आपण डाळ घालून पण फक्त कसं आपण जरा सोल वापरायचं नाही तर तुम्ही चिंच वापरलं तरी तुम्ही चालतं. चला आता हे टेस्ट ना आता मी नंतर करून तुम्हाला सांगतो की आता मी आरोहीला आणायला जाते त्याच्यानंतर येऊन मी सांगते. आता ना 1:30 झालेलं आहे. मी आरोहीला आणायला जाते त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते जरा आयराला जरा अभ्यास दिलेले आहे मी. बघूया मी येईपर्यंत. बापरे आमच्याकडे तर भरपूर ऊन आहे. पाऊस कुठं गेला काय माहीत. चला तुम्हाला जरा ऊन दाखवते. बघितलं ना बापरे आता उन्हामध्ये जायचं म्हटलं की खूपच त्रास होते. लेकिन काय करायचं जायला पाहिजे. चला मग मी जाऊन हे बघा आता घरी आली मी आरोहीला घेऊन. मी सांगितलं का गुडियाला अभ्यास देऊन गेले आहे म्हणून. हे बघा ते अभ्यास कंप्लीट केले आहे. हे बघा कंप्लीट केले गुडियाचं 2. तिला ना 2 लिहायला दिली होती मी. येईपर्यंत 10 मिनटात सगळं लिहून परत ती बाजूला गेली आता खेळायला त्याच्या फ्रेंडबरोबर. हे बघा आरोही सांबार बरोबर खाते. चला तिला विचारूया कसं झालं. कसं झालं ग? मस्त झाले. मग चला मग अजून मी काही खाल्ली नाही. जरा मी व्हिडिओ अपलोड करायचा आहे मला. आता अजून एक 15 मिनटानं मी हे करते खाऊन घेते. चला मग तुम्ही पण या खायला मग. हे बघा आत्ता मी इडली आणलेले आहे. मी आणि गुडिया खातो. चला आता मी खाऊन तुम्हाला दाखवते. बघ सांगते तुम्हाला कसं झालं टेस्ट. म्हणजे की आमटी कसं झाले सांबार. छान झाले. मस्त झालेलं आहे. मस्त सिंपल म्हणजे काय झालेलं. स्पायसी पण नाही आहे काय पण नाही आहे. मस्त झालेलं आहे. मस्त झालेलं आहे. चला मग या खाऊन घ्या. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला मग आता परत उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.